आता आपण बरं सुकी कोळमी करूया. त्याची रेसिपी सांगते तुम्हाला. 1.5 टमाटा आहे, 3 मीडियम कांदे आहे, कोथिंबीर आहे, तेजपत्ता, 1 लवंग आहे, काळी मिरी आहे, 2 हे त्याला काय म्हणतात लवंग आहे आणि काळी मिरी 2-3 आहे. आणि मसाल्यामध्ये आहे जिरा पावडर आहे, गरम मसाला आहे, धना पावडर आहे, हळद आहे, मीठ आहे, लाल हे मालवणी मसाला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे. आता आपण कृतीकडे वळूया. पहिला आधी आपण गॅस पेटूया, त्यावरती कढई ठेवूया. कढईमध्ये आपण तेल टाकूया. मी 4 चमचे तेल टाकलेले आहे. आता आपण तेल टाकूया. आता आपण खडे मसाले टाकूया. तेजपत्ता आहे, 1 वेलची आहे मोठी, 1 दालचिनीचा तुकडा आहे, 3 लवंग आहे आणि 3 काळी मिरी आहे. 3 मध्यम कांदे कापलेले, ते पण बारीक कापलेला आहे. कांदा आपण फ्राय करून घेऊया. आता आपला कांदा परतून झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये टमाटे टाकूया कापलेला. टमाटा पण चांगला आपण परतून घेऊया. आता आपला टमाटा पण परतलेला आहे. आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. तो पण चांगला परतून घेऊया. अद्रक लसूणची पेस्ट पण आपण चांगली कच्चा पण काढलेला आहे त्याच्यातला. आता आपण मसाले टाकूया. मसाल्यामध्ये आपण पहिला हळद टाकूया, मालवणी मसाला टाकूया, चवीनुसार मीठ टाका, थोडा गरम मसाला टाका, धना पावडर टाका, जिरा पावडर टाका, थोडासा बिर्याणी मसाला आहे माझ्याकडे तो टाका, थोडीशी कोथिंबीर टाका वरून. आणि आपण चांगला मसाला हा परतून घेऊया. आता आपला मसाला परतलेला आहे. आता आपण याच्यात कोळमी बटाटा टाकूया. बटाटा एकच टाकलेला आहे मी कोळमीमध्ये सुका करायचं तर. आता आपण याला परतून घेऊया. आपण आता कोळमी बटाटा टाकला. आपण त्या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊया कोळमी बटाटा. बघू शकता. शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी ओतते. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही सुकं करू शकता. आता वरनं मी कोथिंबीर टाकते. थोडासा लिंबूचा रस पिळते. आहे माझी कोळमी.